नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सर्व विद्यार्थ्यांचं गुरुस्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। या फाउंडेशन बॅच मध्ये मी टक्केवारी या चॅप्टरला सुरुवात करतोय। विधिवत प्रत्येक चॅप्टरच्या संदर्भात आपण आहे ना सर्व माहिती या ठिकाणी घेणार आहोत। संख्या व संख्यांच्या प्रकारापासून ते जवळपास 20 चॅप्टर या ठिकाणी आहेत। क्रम परिवर्तन आणि संयोजन इथपर्यंत एमपीएससी यूपीएससी ग्रुप बी साठीचा असणारा ASSO चा पेपर, तलाठी, टॅक्स असिस्टंट ग्रुप सी, पोलीस भरती, TET असेल, TAIT टेटची एक्झाम असेल किंवा कुठलीही सरळ सेवा भरती, प्रत्येक म्हणजे स्पष्टपणे स्वतंत्ररित्या प्रत्येक पेपरचा या ठिकाणी उल्लेख करणं झालं नाही। अशा सर्व परीक्षांमध्ये ना जो विचारला जाणारा गणिताचा सिलेबस आहे तर तो सिलेबस मगाशी जे आपण टॉपिक्स बघितले होते यांच्या बाहेर कधी असणार नाही। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। जसं की आपण मागच्या 2 व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये टक्केवारी या चॅप्टरला सुरुवात केली होती आणि कॉन्सेप्टच्या संदर्भात आहे ना जाणून घेत होतो। आय होप सर्वजण या ठिकाणी मस्त असाल, स्वस्थ असाल आणि अभ्यास करत असाल आणि अपलोड केलेल्या दोन्हीसुद्धा व्हिडिओचा या ठिकाणी पुरेपूर तुम्हाला फायदा उपयोग झालेला असेल। तुमची अंडरस्टँडिंग लेवल जर खरंच वाढलेली असेल, तुम्हाला जर खरंच गोष्टी त्यात सांगितलेल्या कॉन्सेप्ट संकल्पना समजल्या असतील तर नक्कीच तुमच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांना ज्यांना याची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रू, आणि लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरायचं नाही। चला तर जास्त वेळ न घालवता मूळ मुद्द्याला आपण सुरुवात करू। या ठिकाणी टॉपिक्स दिलेले आहेत। जसं की मागच्या 2 व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं, संपूर्ण मॅथमॅटिक्समध्ये अंकगणितामध्ये हा संपूर्ण सिलेबस मी कव्हर करणार आहे आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा जो चॅप्टर वाटतो टक्केवारी आणि दुसरा एक चॅप्टर आहे गुणोत्तर। टक्केवारी आणि रेशो म्हणजेच गुणोत्तर हे 2 चॅप्टर असे आहेत ज्यांचा खोलवरती जाऊन अभ्यास केल्याशिवाय अरिथमेटिक जे आहे, अंकगणित जे आहे ते सोपं बनणार नाही। ईच अँड एव्हरी टॉपिक, प्रत्येक जो सिलेबसमध्ये घेतला जाणारा प्रत्येक जो धडा या ठिकाणी असणार आहे त्या सगळ्यांमध्ये या 2 चॅप्टरचा कुठं ना कुठं संदर्भ येतो म्हणजे येतो। म्हणून पर्सेंटेजमध्ये म्हणजेच टक्केवारीमध्ये आणि रेशो म्हणजेच गुणोत्तरामध्ये आपलं पूर्णपणे हँड असायला पाहिजे किंवा आपण याच्यामध्ये परफेक्ट असायला पाहिजे। आता यांच्या संबंधामध्ये अभ्यास करत असताना ना आपण चर्चा करत होतो बेसिक कॉन्सेप्ट। ग्रामीण विद्यार्थी असतील किंवा शहरी भागातील असतील या ठिकाणी संकल्पना, ओके। तर मूलभूत संकल्पनांच्या संदर्भात अध्ययन करत असताना कोणत्याही संख्येला 100 ने गुणल्याच्या नंतर काय परिणाम होतो दशांश चिन्हामध्ये आणि 100 ने भागल्याच्या नंतर काय परिणाम होतो हे ऑलरेडी फर्स्ट आणि सेकंड लेक्चरमध्ये बघितलेलं आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 2 मेथड बघितले होते पर्सेंटेज काढण्याच्या संदर्भात। आता त्याच्या पुढे जाऊन आणखीन कोणती मेथड आहे ज्या मेथडने आपल्याला पर्सेंटेज सॉल्व करता येतं, टक्केवारी काढता येते। दिलेल्या कुठल्याही संख्येची टक्केवारी काढायची किंवा टक्केवारी दिलेली असेल तर त्याला अपूर्णांकामध्ये कसं बदलवायचं किंवा अपूर्णांक दिलेला असेल तर त्याला टक्केवारीमध्ये कसं बदलवायचं। आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात ही शंका असेल, हे अपूर्णांक नेमकं कोणतं आहे? हे 2.7 वाला अपूर्णांक आहे की हे 2/7 वाला अपूर्णांक आहे? तर आपल्याला टक्केवारीला कशामध्ये बदलवायचं आहे? व्यवहारी अपूर्णांकामध्ये, याला म्हणतो आपण दशांश अपूर्णांक। यांची तोंड ओळख परत एकदा पुन्हा संख्या आणि संख्यांचे प्रकार करत असताना ना आपल्याला होणार आहे। तर या दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत। मग त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे A/B चा जो रूल आहे पर्सेंटेजच्या बाबतीत, तो रूलसुद्धा बघितल्याच्या नंतर याच्या व्यतिरिक्त आणखीन बरेच पर्सेंटेजमध्ये ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स बघितल्याच्या नंतर मग ॲक्च्युअलमध्ये प्रश्नांना सुरुवात करायची आहे। तर आजचा व्हिडिओ हा बेसिक कॉन्सेप्टच्या संदर्भातच असणार आहे। ज्या गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेल्या नव्हत्या त्या सर्व गोष्टींवरती या ठिकाणी आपण प्रकाश टाकणार आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत वही आणि पेन घेऊन बनवून राहायचं आहे। ज्या काही गोष्टी आपण बघितलेल्या होत्या ओके मागच्या व्हिडिओमध्ये, त्याला सोडून आणखीन कोणत्या पद्धती आहेत टक्केवारी काढण्याच्या। तर एक पद्धत आहे स्प्लिटिंग मेथड म्हणतो त्याला। कोणती मेथड आहे? स्प्लिटिंग मेथड।
यालाच सोप्या भाषेमध्ये फोड करणे असं म्हणतो आपण. फोड करून पर्सेंटेज कसं काढता येईल. आता ही स्प्लिटिंग मेथड बघण्याच्या अगोदर काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत मला. फर्स्ट, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं 1200 चे 10% कशी काढायचे. ओके, कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नसते. कोणत्याही संख्येचं 10% काढायचं असेल तर त्या संख्येमध्ये डावीकडे एक अंक सरकायचा आणि दशांश द्यायचा. 120 हे त्याचं काय असेल, 10% असेल. ही कॉन्सेप्ट आपण बघितलेली होती आणि हे कसं घडतं याच्या पाठीमागचं संपूर्ण मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण व्यवस्थित समजावून घेतलेलं होतं. विद्यार्थ्यांना काही जर अवघड वाटत असेल तर त्यांनी सेकंड लेक्चर बघायचं किंवा त्याच्या आधी जाऊन फर्स्ट लेक्चर सेकंड लेक्चर कंटिन्यू बघायचे. त्याच्यानंतर गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आजच्या पिरियडमध्ये काय करायचं आपल्याला, 1200 चे 1% कसं काढायचं आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा आहे ना आपण असा एक क्वेश्चन बघितला होता, बट तिथं आहे ना एकदम घाईघाईमध्ये फ्लोमध्ये मी सांगून टाकलं होतं. 1200 चे किंवा कुठलीही संख्या घेऊ आपण, 700 घेऊ. या ठिकाणी 700 चे 1% काढत असताना काय करतो आपण, जी पारंपरिक पद्धत आहे आपली, 700 चे साठी गुणिले 1 आणि टक्केवारीसाठी त्याच्या छेदामध्ये काय घेतो आपण, 100 घेतो. आणि अशा पद्धतीने 2 शून्य या 2 शून्यासोबत कॅन्सल झाल्याच्या नंतर उत्तर काय येतं, 7 येतं. ओके, 1200च्या संदर्भात आपण ॲन्सर काढायचा प्रयत्न करू. 1200 गुणिले ॲज इट इज 1 छेदामध्ये 100. तर हे 2 शून्य या 2 शून्यासोबत कॅन्सल झाले. क्लिअर आहे. तर या ठिकाणी उत्तर काय आलं, 1200चं 1% 12 आले, 700चं 1% किती आलं आहे, 7 आलेलं आहे. लक्षात असेल. जागेची कमतरता असल्या कारणाने मी इकडं दुसरे एक्झाम्पल या ठिकाणी ना लिहून घेतो. लक्षात ठेवा, 1200चं 1% किती आलं होतं, 12 आलं होतं. 700चे 1% किती आलं होतं, 7 आलं होतं. दुसरा एक नंबर घेतो मी या ठिकाणी. 134 चे 1% काढायचं आहे आपल्याला. 134 चे 1% काढत असताना 134 गुणिले 1 भागिले 100. हे 1% खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी 1% काढत असताना आता 0 आणि 0 कॅन्सल करण्यासाठी 134 मध्ये तर 0 नाहीच आहेत. मग करायचं काय, अशा वेळेस आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येला 134 × 134 आणि छेदामध्ये किती, 100. कोणत्याही संख्येला ज्यावेळेस 100ने डिवाइड करतो किंवा भाग देतो त्यावेळेस दशांश किती अंकाने डावीकडे सरकतो, 2 अंकाने. तर हे उत्तर झालं 1.34 1.34 एवढं ॲन्सर आलं. तर या सगळ्या नंबर्समध्ये आहे ना कॉमन काय मी सांगतो. तर या ठिकाणी 1200ला असं लिहून घेतो, 700ला असं लिहून घेतो मी, आणि 134 चे 1% काढायचे आपल्याला, 1% काढायचे होते. उत्तर किती आलं, 1.34. या सगळ्यांमध्ये आहे ना कॉमन गोष्ट काय मी सांगतो, 1200चं 1% आलं होतं 12, 700चं 1% आलं होतं 7. तर आता विचार करा या सर्व संख्यांमध्ये विचार करा की कोणत्याही संख्येचं 1% काढत असताना फक्त दशांश सरकतोय किती अंकांनी, 2 अंकांनी सरकतोय. तो या ठिकाणी दिसत असेल. 1200मध्ये किती अंकांनी सरकला, 2 अंकांनी. 700मध्ये किती अंकांनी सरकला आहे, 2 अंकांनी. 134मध्ये किती अंकांनी सरकला आहे, 2 अंकांनी दशांश सरकला आहे. म्हणजेच कोणत्याही, म्हणजे हे निश्चितपणे म्हणता येईल कोणतीही संख्या असेल त्याचं 10% काढायचं असेल तर दशांश डावीकडे 1 अंकांनी सरकवायचं आहे आणि 1% काढायचं असेल तर दशांश 2 अंकांनी सरकवायचं आहे. हे आवश्यक का बरं होतं हे पुढं समजेल. चला, नोट डाऊन केलेलं आहे सगळ्यांनी, स्क्रीनशॉट घ्यायचं आहे. नोट डाऊन केलेलं नसेल तर या ठिकाणी आपण पुढचा भाग बघू. ज्यावेळेस एखादी संख्या दिलेली असते, एखाद्या संख्येचा आपल्याला 1400 1400 चे 20% ज्यावेळेस काढा म्हणून सांगितलेलं असतं तर त्यावेळेस आपण काय करतो, तोंडी या ठिकाणी 10% कुणीही डोळे बंद करून सांगेल ज्या विद्यार्थ्यांनी पहिले दोन्ही लेक्चर केलेत, तर सर 1400चं 10% किती, 140 आहे. आणि 20% काढायचं असेल तर गुणिले 2 करा फक्त. 10%चं किती टक्के बनेल, 20%. तर 14 2 28 हे झाले किती, 20%. सपोज करा 130 चे 30% काढायचे आहेत.
तर 130चे 10% किती होतात? 13 होतात. आणि 30% गुणिले 3 केल्याच्या नंतर तर 130चे 30% होतात 13 त्रिक 39, 13 3 जार 39 एवढे होतात. इथंपर्यंत आपण बघितलेलं होतं. या गोष्टी सर्व आपल्यासाठी काय होत्या? सोप्या होत्या, कारण हे कॉन्सेप्ट आपल्याला समजलेले आहेत. आता थोडंसं पुढं जायचं आहे. जर पेपरमध्ये क्वेश्चन आला, बघा मी काय काय सांगतोय, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. थोडक्यात समजून घ्या. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सूट, रिबेट आणि कमिशन किंवा GST वरील क्वेश्चन असतील किंवा आणखीन काय म्हणतील, नफा तोटावरचे प्रश्न असतील, शेकडा नफा आणि शेकडा तोटावरचे प्रश्न असतील. याच्यामध्ये आहे ना नेहमी पर्सेंटेज जे असतं आपल्याला 10%, 5%, 15%, 20%, 25% असे नंबर दिलेले असतात, जे की इझिली सॉल्व्ह होतात. आणि मोस्ट ऑफ क्वेश्चनमध्ये आहे ना तेच नंबर्स आलेले असतात. कोणते कोणते नंबर असतात? अमुक संख्येचं 10% किती, किंवा क्वेश्चन असा असेल, एक शर्ट अमुक किमतीला खरेदी केला, सपोज करा 1200 रुपयाला तो खरेदी केलेला आहे. 10% नफा कमवायचा असेल तर त्याची विक्री किंमत किती? 10% नफा कमवायचा असेल तर या ठिकाणी आपण काय करणार, याचं 10% याच्यामध्ये ॲड करणार. क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह कसं करायची ती पद्धत आहे ना नफा तोटामध्ये आपण बघू. या ठिकाणी मी काय सांगतोय, 10%च का दिलं आहे? मोस्ट ऑफ टाइम्स 10%, 15%, 20%, 25%, 30% नफा झाला, तोटा झाला, किंवा त्याच्यावरती डिस्काउंट दिलेला आहे, किंवा विक्री किंमत अमुक आहे, या सर्व गोष्टी देत असताना पर्सेंटेजमध्ये राऊंड फिगर नंबर दिलेला असतो. बट काही काही क्वेश्चनमध्ये 12% सुद्धा दिलेलं असतं. ओके, मग त्यावेळेस कसं करणार आपण? 10% काढून तर 12% काढता येणार नाही आपल्याला. मग त्यावेळेस स्प्लिटिंग मेथडचा वापर करता येतो. या सर्व चॅप्टर्समध्ये ज्यावेळेस पर्सेंटेज येणार आहे तर ते राऊंड फिगर नंबरच्या व्यतिरिक्त, म्हणजेच 10, 20, 30, 5, 15, 25% व्यतिरिक्त जर नंबर ज्यावेळेस येतो तर त्यावेळेस काय करायचं आहे इझिली. चला या ठिकाणी सपोज करा, या ठिकाणी नंबर घेऊ आपण 150चे किती टक्के काढायचे? आपल्याला 12% काढायचे. 150चे किती टक्के काढायचे? 12%. तर तोंडी सांगू शकतो आपण 150चं 10% सांगू शकतो आणि 150चं 1% सांगू शकतो. सांगू शकाल? 150चे 10% किती होतात? आपण आहे ना जास्त सोपं बनवायसाठी याला आहे ना सुरुवातीला काय करू, थोडंसं 1500 घेऊ, म्हणजे आहे ना पॉईंटमध्ये उत्तर जाणार नाही. 1500चे किती टक्के काढायचे? 12% काढायचे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट बघत असताना, आता सध्या संकल्पना बघत असताना वेग हा कमीत कमी असायला पाहिजे. आणि ज्या वेळेस क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत, PYQ सॉल्व करणार आहोत, त्यावेळेस स्पीड जास्तीत जास्त असायला पाहिजे. जर एक्झाम हॉलमध्ये तुमची स्पीड जास्तीत जास्त असायला पाहिजे तर कॉन्सेप्ट समजावून घेताना स्पीड कमीत कमी पाहिजे. आणि मग प्रॅक्टिस ज्यावेळेस करत जाल त्यावेळेस ना स्पीड आपोआप आहे ना वाढत जाईल. तर 1500चे 12% काढत असताना या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ देण्याचा मी प्रयत्न करेन. व्यवस्थित समजून घ्या. 1500चे 10% किती होतात मला सांगा? 1500चे 10% होतात 1500चे 10% किती होतात? 150. आणि 1500चे 2 दशांश सरकल्याच्या नंतर 1% बनतो किती? 15. काहीतरी आयडिया येत असेल तुमच्या डोक्यामध्ये आता. ओके, हे 10% आहे तर याच्यावरून 20% काढू शकतो. हा 1% आहे तर याच्यावरून 2% काढू शकतो. तर मी काय सांगतोय, कुठल्याही संख्येचे या ठिकाणी कुठल्याही संख्येचे 12% काढत असताना स्प्लिटिंग मेथड काय असते की आपण काय करू, याला 10% अधिक 2% या पद्धतीने काढून त्यांची बेरीज करू शकतो का? असं का बरं करतोय? कारण आहे ना आपण कोणत्याही संख्येचं 10% आणि 2% तोंडी काढू शकतो. चला, 1500चे 10% किती सांगितले होते आपण? 150. हे झाले 10%. ओके, आणि 2% किती होतात? 1500चं 1% बनतं 15. 1% किती बनतं? 1% किती बनतात? 15. तर 2% किती बनतात? 30. तर हे 30 याच्यामध्ये ॲड करा. 150 आणि 30 किती होतात? 180. हे या पद्धतीने स्प्लिटिंग मेथडचा वापर करून आपण क्वेश्चनला सॉल्व करू शकतो. जसं की आणखीन एक दुसरा नंबर आपण घेऊ.
ओके, स्प्लिटिंग मेथड वेगवेगळ्या आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने, पाहिजे तेवढ्या पद्धतीने ना आपल्याला यूज करता येते. जसं की या ठिकाणी सांगितलं 1800 आपल्याला काढायचे 23% काढायचे. 1800चे किती? 23%. तर 1800चे आपल्याला 20% अधिक 3% असं करता येईल, किंवा 25% काढून त्यातून 2% वजासुद्धा करता येतात. दोन्ही मेथडनी क्वेश्चनला सॉल्व करायचा प्रयत्न करा, उत्तर तेच येईल. चला, 1800चं 10% किती होतं? 180. ओके, आणि 20% किती होतं? 18 दोन्ही 36. 1800चं 10% होतं किती? 180, आणि 20% किती होतात? 360. याच्यामध्ये किती ॲड करायचे तर आपल्याला? 3% ॲड करायचे आहेत. 1800चे 1% किती होतं? 18 होतं. 1800चं 1% किती होतं? 18, आणि 3% किती होतं? 18 त्रिक 54 होतात. तर 20% आणि 3% या दोघांची ॲडिशन करा. 360 आणि 54 या ठिकाणी 400 किती होतील? हे 414 होतात. बरोबर की चूक? बघा एकदा, बघून घ्या व्यवस्थित. बरोबर की चूक? तर निश्चितपणे काय आहे? बरोबर आहे. चला, याच्याऐवजी 1800चं 50% आणि मग त्याचं परत हाफ घेतलं असतं तर 25% निघालं असतं का? 25% कसे काढायचे ते मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं. 1800चं हाफ किती होतं? 900. तर हे 900 जे आहे ते किती असतं? हे असतं 50%. आणि 900चं हाफ जर घेतलं, 400 किती होतात? 50. हे 450 किती असतात? 25% असतात. आपण काय केलं, हे 1800 स्वतः 100% आहेत. या 100%चं हाफ केलं तर 50% आले, 50%चं हाफ केलं तर किती आले? 450 आले. यातून किती टक्के मायनस करायचे? 2% मायनस करायचे. तर 1800चं 1% किती होतं? 18, आणि 2% किती असतात? 36. तर यातून 36 जर मायनस केले, 10मधून 6 गेले, 4 राहिले, हातचाला 1, 5मधून 4 गेले, 1 राहिला, आणि 4ला 4. ॲन्सर किती आलं? 414. उत्तर एकदा चेक करून बघा या ठिकाणी बरोबर आलेलं आहे का दोन्ही पद्धतीने सॉल्व केल्याच्या नंतर. तर ही जादू आहे कशाची? स्प्लिटिंग मेथडची. ओके, फोड करण्याची जी पद्धत आहे, फोड करून या पद्धतीने, म्हणजे कोणताही रॅन्डम नंबर असेल, मगाशी आपण 12% काढलं होतं, 23% काढलं आहे, 89% असेल, 98% असेल, वॉट एव्हर नंबर असेल. जसं की आणखीन एक एक्झाम्पल मी घेऊन सांगतो तुम्हाला. एखादा नंबर आहे जसं की 136. 136 या संख्येचे किती काढायचे आहेत आपल्याला? 98% काढायचे आहेत. 98% काढण्याच्या ऐवजी 100% काढून त्यातून 2% मायनस करू शकतो का आपण? ही स्प्लिटिंग मेथड आहे. ओके, हे केव्हा आवश्यकता पडेल? ज्यावेळेस एखाद्या शर्टावरती यांना डिस्काउंट देऊन शर्ट विकायचा असतो आणि त्याची विक्री किंमत काढायची असते, त्यावेळेस याचा उपयोग होतो. 136चे 100% किती असतात? 100% स्वतः 136 असतं. कोणत्याही संख्येची व्हॅल्यू ती स्वतःमध्ये किती असते? 100% असते. आणि या संख्येचं 2% काढता येतं का? चला, आपण काय करू, कुठल्याही संख्येमध्ये 2 अंक सोडून जर दशांश ठेवला तर ते किती बनतं? 1% बनतं. 1.36. ओके, 2% जर काढायचं म्हणलं तर 1.36चं दुप्पट किती? 2.72. आता या 136मधून 2.72 आपल्याला मायनस करायचे. हा 2, 10मधून 2 गेले, किती राहिले? 8 राहिले, हातचाला 1. 10मधून 8 गेले, 2 राहिले, हातचाला 1. 6मधून 3 गेले, 3 राहिले, या ठिकाणी 3ला 3, 1ला 1. ॲन्सर किती आलं? 133.28 हे याचं ॲन्सर आहे. या पद्धतीने कोणत्याही संख्येचं कितीही पर्सेंटेज विचारलेलं असेल तर ते स्प्लिटिंग मेथडने आपल्याला इझिली सॉल्व करता येतं. आता स्प्लिटिंग मेथडचा उपयोग कुठं होतो नेमका? एक क्वेश्चन मी तुम्हाला सांगेन, साधा सिंपल. 4500 रुपयांचा एक शर्ट आहे, शर्टची खरेदी किंमत आहे, आणि हा शर्ट जर 15% नफ्याने विकायचा असेल. क्वेश्चन वर्बली वाचा, संपूर्ण क्वेश्चन मी या ठिकाणी बोर्डवरती लिहिणार नाही. हा नफा तोटा चॅप्टरमधला क्वेश्चन आहे. बट इथं जिथं की आहे ना पर्सेंटेज इन्क्लुडेड आहे, तर आहे ना
उपयोग कसा होतो पर्सेंटेजचा इतर सर्व चॅप्टरमध्ये हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करतो. स्प्लिटिंग मेथड आत्ता शिकले तर त्याचा उपयोग या ठिकाणी कोणत्या पद्धतीने होईल. 4,500 रुपये खरेदी किंमत असलेला एक शर्ट 15% नफ्याने विकायचा असेल तर त्याची किती म्हणजेच विक्री किंमत किती आहे ती सांगा असं म्हणलेलं आहे. तर त्यावेळेस आपण काय करतो, 4,500 वरती किती टक्के नफा कमवायचा आहे, 15%. चला सिम्पली लिहून घ्या, कॅल्क्युलेशन काही करू नका. 4,500 रुपयेचा शर्ट आहे तो त्यापेक्षा कमी किमतीला तर विकणार नाही. 4,500 रुपये ही त्याची किंमत झाली. याचं 10% किती होतं, 450 रुपये जर आपण कमवले म्हणजेच 10% कमवले. आणखीन 5% करू, 450चं हाफ किती होतं, 225 होतं. चला हे झाले 10% आणि हे झालं 5%. तर किती होतात, 5 5 आणि 2 7, 5 आणि 4 9 10, 11 1 4 1 5 4 आणि 1 5, 5,175 रुपये त्या शर्टची काय असेल, विक्री किंमत असेल. या ठिकाणी कुठंही आपण 4,500चे 15% काढलेले नाहीत आणि मग ते 4,500 मध्ये मिळवलेले नाहीत आणि विक्री किंमत वगैरे काढलेली नाही. सिम्पली आपल्याला माहिती आहे की ऑपरेशन काय असतं. तर ऑपरेशन काय आहे, 4,500चे किती टक्के मिळवायचे होते याच्यामध्ये आपल्याला 15% आणि 15% आपण इझिली काढू शकतो. जसं की मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं, 10% काढणं, 5% काढणं. आणि तुम्ही स्वतः जर सरळ सेवा भरतीचे किंवा ग्रुप बीचे क्वेश्चन काढून जर बघाल आणि त्याच्यामध्ये ना कधी खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा तोटा यांच्यावरती जर क्वेश्चन आलेले आहेत तर त्या ठिकाणी 17% नफा आहे, 18%, 22%, 27% नफा आहे वगैरे नाही. 10% नफा झाला आहे, 15% नफा झाला आहे, 10% तोटा असेल, 25% तोटा असेल, या पद्धतीचे क्वेश्चन आहेत आणि हे फिगर्स आपल्याला इझिली या ठिकाणी काढता येतात. चला ओके. ओके आणखीन एक तुम्हाला आहे ना या ठिकाणी कॉन्सेप्ट सांगायचं होतं. ओके, एचे B% बरोबर बीचे A% या दोघांची किंमत कशी असते, समान असते. हे लक्षात ठेवा. ज्या ज्या ठिकाणी याची गरज पडेल त्या त्या ठिकाणी आपण याचा यूज करणार आहोत. A% ऑफ B इज ऑलवेज इक्वल टू B% ऑफ A हा असा रूल आहे. ओके, नियम काय सांगतो, चला आपल्याला जर म्हणलेलं असेल 50चे ओके 28% काढा असं जर म्हणलेलं असेल, या क्वेश्चनला आणखीन सोपं कसं बनवता येतं, 50चे 28% हे 28च्या 50% एवढंच असतं. ओके, आणि कोणत्याही संख्येचं 50% किती असतं, त्याच्या हाफ असतं. म्हणून त्या संख्येला हाफ करून आपल्याला ॲन्सर सांगता येतं किती, 14. तर आय होप या सर्व गोष्टी आहे ना तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेल्या असतील. ओके, क्लिअर आहे. आणखीन एक गोष्ट या ठिकाणी की जे स्क्वेअर आहेत या ठिकाणी वर्ग जे आहेत वर्ग पाठ करून ठेवायचे आहेत. कारण PYQमध्ये ज्या वेळेस क्वेश्चन येईल त्यावेळेस आहे ना काही प्रश्नांमध्ये गुणाकार करण्याची आवश्यकता पडू नये याच्यासाठी. जसं की 1चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे किती आहे, 1 आहे. 2चा वर्ग किती आहे, 2 आहे. 3चा वर्ग किती आहे, 3चा वर्ग किती आहे, 9 आहे. 4चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4 असं लिहू शकेन मी. 4 गुणिले 4 किती आहे, 16 आहे. जसं की 15 गुणिले 15 किती आहे, 225 आहे. जसं की 21 गुणिले 21 म्हणजेच 21चा वर्ग आहे, इथे 441. जर तुम्ही 2025-2024चे PYQ काढून बघितलात किंवा या स्लाईडवरती आहे ना एक क्वेश्चन मी स्वतः ठेवलेला आहे. ओके, हे क्वेश्चन आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आहे ना सॉल्व केलेले होते. जसं की इथं कॉन्सेप्ट काय लागू होईल. ओके, चला 18चे 18% किती असा क्वेश्चन आहे. ज्या पोलीस भरतीला हा विचारला गेलेला होता त्याचं नाव सध्या मी या ठिकाणी लिहिलेलं नाही. प्रॅक्टिससाठी आहे ना काही क्वेश्चन घेतल्याच्यानंतर मग PYQला आपण आहे ना सुरुवात करणार आहोत. 18चे 18% किती असा क्वेश्चन ज्यावेळेस येतो त्यावेळेस नेमकं यांना अपेक्षित काय आहे आपल्याकडून. विद्यार्थ्यांना पर्सेंटेज बरोबरच आहे ना संख्यांचे बेसिक संख्यांचे 1 पासून ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग तोंडपाठ असायला हवेत. 18चे 18% साठी छेदामध्ये 00. काही जण याला सॉल्व करून उत्तर सांगतील. दुसरं 18 गुणिले 18 हा गुणाकार काही जण लिहितील आणि 2 अंक सोडून काय करतील, दशांश देतील.
ही पण मेथड मी सांगितली होती. ओके, काही जण काय करतील स्प्लिटिंग मेथडने 18चे अगोदर किती टक्के काढतील 20% आणि मग काय करतील त्यातून 2% मायनस करतील. या पद्धतीने सुद्धा आहे ना क्वेश्चन सॉल्व करता येतो. तर मी काय सांगतो या ठिकाणी, या सगळ्यांमध्ये सगळ्यात सोपा मार्क कोणता असेल, सगळ्यात शॉर्टेस्ट रूट किंवा ट्रिक कशाला म्हणतात, ट्रिक वगैरे काय नसतं, कॉन्सेप्टवरती ना सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तुम्हाला एक कॉन्सेप्ट मी काय सांगितली होती, दिलेल्या संख्यांचा गुणाकार करा आणि फक्त दशांश ठेवा, त्याच्यामध्ये टक्केवारी निघून जाते. ओके, क्लिअर आहे. तर त्याची आठवण करून देत या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन 18 गुणिले 18 करा, उत्तर किती येतं सांगा, 324 येतं. आणि आलेल्या उत्तरामध्ये टक्केवारीसाठी आपण काय करत असतो, 2 अंक सोडून दशांश देत असतो. राईट और रॉंग, बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. मग मला सांगा, या संख्यांचा वर्ग, या संख्येचा वर्ग ज्यांना पाठ आहे त्यांच्यासाठी हा क्वेश्चन किती सेकंदाचा आहे तुम्ही प्रामाणिकपणे सांगायचं आहे. आणि ज्यांना पाठ नाही त्यांच्यासाठी आहे ना, काही जणांना 5 सेकंद, काही जणांना 10 सेकंद, काही जणांना 25-30 सेकंदापर्यंत सुद्धा आहे ना खर्चावे लागतात. आणि पेपर बॅलन्स कसा असतो, एखादा क्वेश्चन इझी गेला तर त्याच्यामधले राहिलेले जवळपास 40-50 सेकंद दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला लावता येतात. आणि नेहमी या टाईपचे क्वेश्चन जे आहेत, ज्यांना हा टाईप झालेला आहे ते म्हणतील की आहे ना पेपरमध्ये क्वेश्चन्स म्हणजे सिम्पल होते. ओके, जास्त अवघड नव्हते. आणि ज्यांनी याच्याकडे लक्ष दिलंच नाही, वर्ग पाठच करून ठेवले, ते काय म्हणतील की बरेच क्वेश्चन असे होते ज्या ठिकाणी कन्फ्युजन खूप झालं आणि खूप वेळ गेला. तर 18चे 18% काढत असताना 18 गुणिले 18 म्हणजेच 18चा वर्ग आपल्याला पाठ पाहिजे 324 आणि 2 अंक सोडून दशांश. हे फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, हे बेसिक आहे सगळं. म्हणून या क्वेश्चनचं ॲन्सर काय असेल या ठिकाणी, याचं ॲन्सर असेल 3.24 या पद्धतीने. हे एवढं सिम्पल आहे. एक क्वेश्चन आपण आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटचा एक क्वेश्चन बघितला होता. तो क्वेश्चन काय होता, तो क्वेश्चन रिवाइज करून देतो मी या ठिकाणी. 12%चे 12% होते. बऱ्याच वेळा असा पण क्वेश्चन येईल आपल्याला 26चे 26% बरोबर किती, 26चे 26% बरोबर किती. तर त्यावेळेस 26चा वर्ग म्हणजे 26 गुणिले 26 किती येतं, 676. 2 अंक सोडून दशांश. ॲन्सर काय झालं 6.76. बऱ्याच वेळा असा क्वेश्चन येऊ शकतो 45चे 45% किती, असा क्वेश्चन आल्याच्या नंतर काय करणार. ओके, याचा पण वर्ग, याचा वर्ग पाठ ठेवण्याची आवश्यकता नाही, याचा वर्ग काढण्याची एक पद्धत आहे सांगितलेली. काय, 5चा वर्ग किती लिहायचा आहे, 25 लिहायचा आहे. 4चा मोठा भाऊ कोण, 5. तर 4 पंचे 20, गुणाकार किती आला 20-25, 2025 एवढा आला. 2 अंक सोडून दशांश ठेवा. 45चे 45% किती येतात, 20.25 येतात. प्रत्येक क्वेश्चनमध्ये काही ना काही थोडंसं आहे ना त्याचं नेचर बदललं की आहे ना आपली स्ट्रॅटजी बदलायला हवी, हे निश्चित आहे, येतं लक्षात. मग पेपरमध्ये सॉल्व करत असताना आहे ना सर्वच्या सर्व बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. कुठलीही एखादी ट्रिक, एखादा फॉर्म्युला यूज करून सर्व क्वेश्चन कधीही सॉल्व केले जात नाहीत बाळा. आणि अशा पद्धतीने कधीही अभ्यास होत नाही. अभ्यास हा खोलवर जाऊन करायचा असतो, भलेही त्याला वेळ लागेल. आणि स्पर्धा परीक्षा पेशन्स मागते, वेळ मागते, कष्ट मागते. आणि त्याच्यानंतर जाऊन तुम्ही आहे ना जनतेचे सरकारी सेवक बनण्याच्या लायक असता. ओके, सिलेक्शन असंच होत नाही. सिलेक्शन तुम्हाला आहे ना परिश्रम मागते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ना चिटिंग चालणार नाही. या ठिकाणी फक्त पास होऊन भागणार नाही, लक्षात ठेवा. या ठिकाणी ना अवेलेबल सीट जेवढे आहेत त्याच्यामध्ये आपली जागा फिक्स करायची आहे. बरेच मोटिवेशनल कोट आहेत, आता सांगत बसण्यात आहे ना जास्त वेळ घालवणार नाही. बेसिक गोष्टी सर्व लक्षात आलेल्या आहेत का. ओके, पर्सेंटेजच्या बाबतीत जेवढ्या काही बेसिक गोष्टी आपण घेतलेल्या आहेत त्या सर्व लक्षात आलेल्या असतील. तर आणखीन एखादा क्वेश्चन बघू आपण. ओके, 500चे 15% किती, सिम्पली सॉल्व करायचं आहे. कधीही त्या भानगडीत पडायचं नाही. कोणत्या ट्रॅडिशनल मेथड जी आहे 500 गुणिले 15%साठी छेदामध्ये 100, दोन्ही 0 कॅन्सल, या पद्धतीने 15×5 = 75. मी काय सांगतो 500चं 10%, 500चे 10%, 50, हे सगळं माइंडमध्ये चालणार आहे कारण हे प्रिंटेड आहे.
126चं 10% म्हणलं की 12.6 सांगायला पाहिजे. 130चं 10% म्हणलं की 13 सांगता यायला पाहिजे. 120चे 5% म्हणले की 6 सांगता यायला पाहिजे. तसंच 500चे 10% म्हणलं की 50 आणि 500चे 5% म्हणलं की किती होतात या ठिकाणी 25 होतात. 10 अधिक 5 किती झाले 15% झाले आणि 50 आणि 25 किती झाले 75 झाले. या पद्धतीने क्वेश्चनचं आहे ना आन्सर आणता येतं. किंवा या ठिकाणी बघितल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला आहे ना सिम्पली समजून जातं 50 तर कधीच उत्तर येऊ शकत नाही. याचं एलिमिनेशन मेथडनं सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बट जिथंपर्यंत आहे ना संकल्पना आपली साथ सोडत नाही आहेत, संकल्पना जिथंपर्यंत आपले क्लिअर आहेत तर आहे ना पर्यायाकडे बघायची आवश्यकता पडत नाही. पर्यायाला बघितल्याच्या नंतर फक्त बघितल्याच्या नंतर असंही 25% क्वेश्चन सॉल्व्ह असतो. कुठलंही टिक केलं तर याने प्रोबॅबिलिटी काय असते बरोबर उत्तर यायची 25% असतेच ना. तर त्यापैकी फक्त आन्सर बरोबर उत्तर काय ते शोधून काढायचं आहे. बघा स्पर्धा परीक्षा सोपी नाही आहे, पण अभ्यास केल्याच्या नंतर अवघड काहीच नाही. याच्यामध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो मी काय सांगत होतो टक्केवारी या चॅप्टरच्या संदर्भात, पर्सेंटेज या चॅप्टरच्या संदर्भात जेवढे काही तथ्य या ठिकाणी आपण बघितले, जेवढे काही त्याचे प्रॉपर्टीज बघितले, जेवढे काही या ठिकाणी कॉन्सेप्च्युअल भाग बघितला त्याचा, कन्सेप्ट इज पॉवर लक्षात ठेवा. ओके, नॉलेज इज अंडरस्टँडिंग, कन्सेप्ट इज पॉवर हे नेहमी लक्षात ठेवा. जोपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर राहत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही भाग समजणार नाही. म्हणून कॉन्सेप्टचे लेक्चर बिलकुल स्किप करू नका या ठिकाणी. तर जेवढा काही कन्सेप्च्युअल भाग आपण घेतलेला आहे तो इनफ आहे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. आता इथं आयोगाचा एखादा एकदम विचित्र प्रश्न येतोय पर्सेंटेजवरती, जिथं की आपले कॉन्सेप्ट मे बी जर कमी पडले 1%, डेटॉल पण ॲड करत असताना आहे ना 99.99% ॲड करतं. मी 100% नाही सांगणार आयोग कुठला प्रश्न विचारेल काय विचारेल. जर एखादा असा प्रश्न येतो ज्याच्यामध्ये ना माझी कॉन्सेप्ट या ठिकाणी जर कमी पडलेली असेल तर मग त्या वेळेस आहे ना इतर ज्या काही नवीन गोष्टी इंट्रोड्यूस होतील ते त्या क्वेश्चनमध्ये ना क्लिअर केले जातील. ओके, आय होप सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. जेवढ्या काही संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत तर त्या पुरेशा आहेत. आपल्याला प्रश्नांना सुरुवात करायला हरकत नाही. काही प्रॅक्टिस क्वेश्चन होतील आणि त्याच्यानंतर आपण PYQजला सुरुवात लवकरच करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. मी प्रश्न विचारत जाईन. आता तिसरा लेक्चर आहे, याच्यामध्ये कुठला क्वेश्चन विचारलेला नाही कारण फक्त आपण आहे ना कॉन्सेप्टच्या संदर्भात आहे ना चर्चा करत होतो. उद्यापासून जेव्हा या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये ना PYQला किंवा प्रश्नांना सुरुवात होईल तर त्यावेळेस तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करण्यासाठी काही प्रॅक्टिस क्वेश्चन मी देत जाईन. त्याचे ॲन्सर्स कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने करायचे. भले इतर विद्यार्थ्यांनी केलेले असतील बट तुमचं उत्तर तुम्ही प्रामाणिकपणे काढून या ठिकाणी आन्सर करायचं आहे. तर मला समजेल की तुम्हाला मी शिकवलेला भाग व्यवस्थित समजला आहे आणि त्याच्यामुळे एक उत्साह मिळेल. त्याच्यामुळे पुढं काम करण्यासाठी मला सुद्धा एक प्रोत्साहन मिळेल. तर या गोष्टींची यांना काळजी व्यवस्थित घ्यायची. तर आजच्या व्हिडिओला इथेच विश्रांती देऊ. बाकीचा राहिलेला भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये होईल. स्वस्थ रहा, सुरक्षित रहा आणि अभ्यास करत रहा. जय हिंद.